ह्या पोरीच्या गाडीवर मागं बसायचं म्हटलं की नाही काजावर दगडच ठेवून बसा लागते. उद्या न्यायचं होय अजून 2 पाणी किती 2 कुठलं आहे ते एक नवीन आल्यात आमच्या भागात सो बाकीचा ब्लॉग टू बी कंटिन्यू. कालचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला जाशील. फिरून सगळं आमचं झाल्यावर आहे की नाही पूनमताई आणि संदीप दादा यांना सोडलो आणि आमच्या समीक्षाताईच्या डोसक्यात एकदम आल्यामुळे की नाही अचानक मॅगी खायला आलो. रात्रीचं 2 वाजता हिला भूका लागल्या म्हणताना सगळ्यांनी गोळा करून हिने मॅगी पॉइंटर घेऊन आली. जरासं इथं आल्यावर वेळ लागला सोडा पण भावानं गरगरीत बॉल भरून मॅगी सगळ्यांनी दिली. हिला एक वेळ पोटाला जेवण नाही दिलं असं तरी चालेल पण मॅगी मात्र सारखी लागते. मला आणि आमच्या मिस्टरनं मी भूका लागलेल्या म्हणताना मागं सोडून गरगरीत आपला मॅगीवर ताव मारला आणि आपला ब्लॉग संपवून आहे की नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच चालू केला. आमच्या संदीप दादांचा वाढदिवस करायला आम्ही चाललेलो अब्दुल्लाटला. लाल भडक पैसा उडक असे एकदम टाकाटक मध्ये आवरलं आणि डिमांड पासून आपल्या समीक्षेला घेऊन आहे की नाही अब्दुल्लाटचा रस्ता धरला. आता ही गाडी चालवणार म्हटल्यावर बारीक मध्ये काजावर मी दगडच ठेवला होता आणि माझ्या बहिणीच्या गाडीवर मागं बसल्यावर मात्र आहे की नाही हे जे केसानं माझ्या तोंडाचा पाक बुकना उडला. जातातच आहे की नाही शिवनागडीत आपल्या भावाने एक बेकरी चालू केलाय. तिथनच आपली केक आणि बाकीची सगळी खरेदी केली. हिला म्हटलो जरा थांब कारण तिथं जाऊन अजून केक कापायचा नाही तर इथंच खायची. इथनं पुढे गाडी हेच माराल ते त्यामुळे डोळ्याचं गॉगल काढून पहिला डोसक्याला अडकवलं आणि ताईला म्हटलं गाडी तेवढी हळू मार अजून माझं लगीन व्हायचं. टायमिंग लावून 17:30 मिनिटात म्हणजे आम्ही संदीप दादा त्यांच्या गोट्यावर पोहोचलो. बघा घराकडे आले की नाही सगळ्यात आधी पूनमताईने आपल्याला फव केलेली. 2 मिनिटात फव्याच्या 3 प्लेटा उडवलो आणि आता म्हटलं डायरेक्ट केक कापायला घ्यायचा. ही दोघं पण संध्याकाळच्या ट्रेनने किती मुंबईला जाणार होती त्यामुळे वेळ न घालता सगळ्यात आधी बर्थडे सेलिब्रेशन एकदम खतरनाक मध्ये करून घेतलं आणि जाता आता बारीक मध्ये वाढदिवस दादांना परत शुभेच्छा दिल्या आणि घरचा रस्ता धरला. आता भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. आता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. चला.